नमस्कार मंडळी, आज आली होती 1 किलो बेसनच्या लाडूची ऑर्डर। तर 2 वाजता फोन आलेला आणि त्यांना 5 वाजेपर्यंत बेसनचे लाडू हवे होते। त्यामुळे व्हिडिओ काय एवढा व्यवस्थितपणे पूर्ण बनवता आला नाही, तर तरी पण मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हे बघा, इथे अर्धा किलो मी बेसन घेतलेलं आहे। थोडं थोडं तूप ॲड करून हे बेसन मी व्यवस्थितपणे भाजून घेत आहे। भाजते वेळेस गॅस स्लोच ठेवायचा आहे, कधी कधी स्लो कधी मध्यम असं दोन्हीमध्ये ठेवून आपल्याला हे बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। साधारण अर्धा किलो बेसन भाजण्यासाठी 35 ते 40 मिनिटे पूर्णपणे लागतात। तर हे बघा, बेसन आपलं अशा प्रकारे भाजलं जात आहे। तर आधेमध्ये मी फुलपात्राचं किंवा असं वाटीचं साहाय्याने ह्याच्या गाठी मोडून घ्यायच्यात। मी फुलपात्राच्या साहाय्याने घेतलेलं आहे, त्याच्याऐवजी तुम्ही ग्लासचा वापर करून देखील याच्या गुठळ्या अशा मोडून घेऊ शकता। हे बघा, भाजत भाजत असं आल्याच्या नंतर आपलं जे बेसन आहे ते थोडंसं तूप सोडतं आणि हे बघा, अशा प्रकारे थोडंसं आता घट्टसरपणा ह्या बेसनाला आलेला आहे। मग अशी तुम्ही बघितलं असेल की आपलं बेसन सुटसुटी दिसत होतं, पण आता हे बेसन असं ओलसर दिसते। याचा अर्थ असा आहे की आपलं बेसन जे आहे ते तूप सोडते। आणि आता अशा प्रकारे काय करायचं, थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा। हे बेसन व्यवस्थितपणे भाजल्याच्या नंतरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। असं 1-2 वेळेस मी पाण्याचा शिंतोडा मारून घेत आहे, जेणेकरून आपले जे बेसनचे लाडू आहेत ते घास धरणार नाहीत आणि टाळूला चिकटणार नाहीत आणि सुटसुटीत देखील होतील व्यवस्थितपणे। आता हे बघा, हे फुलपात्राच्या साहाय्याने अशा प्रकारे मी याच्या गुठळ्या मोडून घेते। गरम असते वेळेसच ही प्रोसेस करत चालायची आहे, गॅस चालू ठेवायचा आहे। आणि आता काय करायचं आहे, आपल्याला साधारण अर्धा किलो बेसनासाठी अर्धा किलो पिठी साखर लागणार आहे। तर ती देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची आहे आणि ती आपल्याला ह्या भाजलेल्या बेसनामध्ये ॲड करायची आहे। तर अर्धा किलो बेसन अर्धा किलो साखर असं प्रमाण इथे मी घेतलेलं आहे, तुम्ही देखील असंच प्रमाण घ्या। त्यामध्ये मी वेलच्या घातलेल्या आहेत, पिठी साखर वाटते वेळेसच वेलची घातलेली आहे, जेणेकरून ती पावडर रूपामध्ये बेसनच्या लाडूमध्ये ॲड होईल। आणि इथे कस्टमरची ऑर्डर होती की आम्हाला काजूचे काप हवे आहेत, पण अगोदर माझ्या लक्षात नाही आलेलं काजूचे काप घालायचे, त्यामुळे मी हे काजूचे काप नंतर घातलेत। तर हे बघा, अशा प्रकारे साखर देखील व्यवस्थितपणे मिक्स करून घेतली आणि इथं भाजलेला एक चमचा रवा मी यात ॲड केलेला आहे। आणि आता हे बघा, असं आपल्याला हे मिश्रण तयार झालेलं आहे। गरम असल्या वेळेसच आपल्याला परतत चालायचं आहे, जेणेकरून साखर ही सर्वीकडे लागते। आणि आता ह्याचे लाडू वळायला घेत आहे। हे बघा, ह्या प्रोसेसला इथे मी काजूचे काप टाकलेले आहेत, लक्षात नव्हतं त्यामुळे। तर हे बघा, माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।